पालघरमधील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम मोरे उर्फ बाबलीन यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। 3 महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घनश्याम मोरेंनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि आता त्यांनीच शिंदे गटात प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीसाठी 5 मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे संभाजीनगर महापालिकेत विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याची लगबग सुरू झाली। किमान 100 कोटींच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येतील। डीपीडीसीच्या माध्यमातूनही आचारसंहितेपूर्वी 500 कोटींच्या कामाच्या निविदा निघणार आहेत। पेपर लीक विरोधात मोदी सरकारने लोकसभेत विधेयक पास केलं। या विधेयकामुळे पेपर लीक प्रकरणी कठोरात कठोर शिक्षा तसंच दंडाची तरतूद करण्यात आली। या विधेयकाचा उद्देश प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटी रोखणं हा आहे। या विधेयकात पेपरफुटीच्या प्रकरणात किमान 3 ते 5 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस करण्यात आली। मालेगावमध्ये हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आलं। आमदार नितेश राणेंनी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान केल्यानं त्यांचा निषेध करण्यात आला। यावेळी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नितेश राणेंना तातडीने अटक करा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। नवी मुंबईच्या तळोजा द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोच्या 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत। या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला 7 जानेवारीपासून सुरुवात झाली, तर संगणकीय सोडत 19 एप्रिलला काढण्यात येईल। संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यानं 1000 लोकांना विषबाधा झाली। नांदेड जिल्ह्यातल्या लोहामध्ये कोष्टवाडी गावात ही घटना घडली। बाधितांना लोहा शासकीय आणि खासगी रुग्णालयात आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले। सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। भंडारा जिल्ह्याच्या देवाडी ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा योजनेसाठी 21 लाखांचा खर्च करून सोलर पॅनल बसवलं। मात्र ही योजना कुचकामी ठरते। सोलर टेस्टिंग न करता कंत्राटदाराला 21 लाख रुपये देण्यात आले। सोलर पॅनलमधून 1 युनिट वीज सुद्धा तयार होत नसल्याचं उघड झालंय। त्यामुळे सरपंच ग्रामसेवकावर कारवाईची मागणी होती। पुण्यात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। कोरोना काळात व्यापाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्याच्या अंमलबजावणीला गती यावी असं निवेदन व्यापाऱ्यांनी केले। पुणे शहरातील 700 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या 14 फेब्रुवारीला होणार आहेत। 5 वर्षांपासून अधिक काळ एकाच ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलिसांचा यात समावेश आहे। या बदल्या कर्मचाऱ्यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या 3 पर्यायांनुसार केल्या जातील।